नवात भाग बुलाए थे, नहात भाग बड़े प्रेम से आए, तो चलो मैया खुश। जय माता दी। जय माता दी। आणि माझं नाव भावेश रमेश त्रिमुखे आहे. म्हणजे असं काम वगैरे केलं ते कामाला वगैरे जायचं मन नाही. जय जय माता रानी, सच्ची माई, सच्ची जी। बापू तुझ्या घरात संकट आहे तुला. संकट कापून गेलं बापू. तुम्ही पण कोणत्या मुलीला सोडलंय का? हा खरं बोल ना. हा, म्हणजे मी असं म्हणजे मैत्रीण म्हणून बोलतो फक्त असं. पुन्हा बरोबर प्रेम प्रकरण होतं आणि नंतर तुम्ही सोडलं ते. बघ राजा विचार कर. तिचं प्रेम होतं पण म्हणजे ती माझ्यासोबत ते अजून अजून एका पोरासोबत होती, माझ्या मित्रासोबत. मला सोडायला लागलं. माते बघू दिलं. जुगार खेळतो का तू? नाही. नक्की. हो. मला खेळायलाच येत नाही. जुगार म्हणजे काय काय होतं? जसं कार्ड्स होतात, कॅट्स होतात, ते एवढं माहित आहे. बाकी एवढं काय माहित नाही. म्हणजे कसं केलं ते सगळं माहित आहे. जुगार म्हणजे असं नाही की बसूनच खेळलं पाहिजे. मोबाईल मधले पण जुगार आहेत. नाही, मोबाईल मध्ये पण नाही खेळत. बाबू तुझ्याकडे मला जुगाराचा पैसा दिसतो. पैसे लावून कोणते गेम बिम खेळतो का? हा, एकदा ट्राय केलेलं फक्त. नाही का बोलतो म्हणजे. नाही म्हणजे ते माइन्स येतात ना, माइन्स खेळायचे. त्याच्यात एकदा ट्राय केलेलं होतं पण काय झालं नाही म्हणून सोडून टाकलं ते. जुगार खेळणाऱ्यांकडे पैसे घेत असतो. नाही. म्हणजे तुझा मित्र कोणता खेळत असेल आणि त्याच्याकडनं कधी 500 रुपये 1000 रुपये असे घेतले का? माहित ना कोण कोण खेळतंय. तर मित्रांकडून घेतले तर होते, मग आधी मध्ये कधी लागले तर घेतले. पण कोण खेळतंय माहित नाही. कारण की कसं कोण कोण जॉबला वगैरे जातं, ते लोक कुठून कसं येतं ते माहित नाही. कसली नोकरी पाहिजे? तशी पण आहे. किती शिकली? की 10वी पास आहे, 2 वर्ष आयटीआयचा कोर्स आहे, 1.5 वर्ष 6 महिने केटी लागली म्हणून नाही. 8-10 लाख नोकरी मिळून जाईल. ठीक आहे. सेवेदार सांगतील तुम्हाला 8-10 कशी मागायची. 8-10 नोकरी मिळून जाईल. ठीक आहे. मग ते दुसऱ्यांचे कपडे घालू नको. हा कोणाचे पण आणि आपले पण कपडे स्वतःचे दुसऱ्यांना द्यायचे. ठीक आहे. ये का पण